हाय हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता तुम्ही कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रेम आणि प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभारी आहे. तर चला आज आहे ना आपल्याला लोणचं करायचं आहे. तर मी कैऱ्या घेऊन आलेले होते, तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर बघा कैऱ्या ना एक दिवस आधीच फोडल्या होत्या सासूबाईंनी त्यांनी. तर कैऱ्या फोडल्या पण आहे ना मला नेमकं दुसऱ्या दिवशी आपल्याला जे आहे तेच नणंदबाईची तर रस खाण्यासाठी जायचं होतं, म्हणजे धोंडा जेवण. तर आता कैऱ्या ना ज्या आहे त्या आपण इथं फोडल्यानंतर सुकत ठेवलेल्या आहे. जर कैऱ्या जास्त आंबट असतील ना तर त्याला आहे ना मीठ आणि हळद जी आहे ती लावून तुम्ही ना आपल्या एका जो कपडा आहे त्यामध्ये बांधून ठेवू शकता आणि ते जे आंबटपाणी आहे ते निघून जातं. त्यानंतर आहे ना कैऱ्या सुकवायला ठेवायच्या असतात, जेणेकरून आहे ना मग तो आंबटपणा निघून जातो. पण ह्या कैऱ्या आपल्या ज्या आहे ना त्या थोड्या गोड होत्या, तर त्याच्यामुळं काय आपल्याला त्याला मीठ आणि हळद काय लावण्याची वेळ आलेली नाही आहे. तर प्रत्येकाची लोणचं करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर मी माझ्या पद्धतीने कशी करते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करायला आणि कमेंट किंवा लाईक करायला बिलकुलही तुम्हाला पैसे लागत नाही. तर बघा इथं आता एवढंच काही राहिल्या होत्या, बाकीच्या सर्व फोडून झाल्या होत्या. तर काहींकडे ना जो अडकिता आहे ना, त्या अडकित्याने फोडतात. आता कोणाकोणाला अडकिता माहीत असेल, मला माहीत नाही. पण आता आम्ही ना, जो आपण चारा कट करतो ना, त्याच्याच साहाय्याने जे आहे त्या कैऱ्या इथं कट करून घेतलेल्या आहे. आता त्या कट केल्यानंतर त्याची खूप हे म्हणजे निगराणी करावी लागते. त्यातली कोय काढायची, त्या स्वच्छ करायच्या आणि मग 2 साईडला त्या ठेवायच्या. तर बघा इथं ज्या जास्तच तुटलेल्या असतील त्या एका साईडला ठेवायच्या, असं करायचं काम चालू होतं. तर कैऱ्या सुकून झाल्या होत्या, पण तो व्हिडिओ काही मी तुमच्याशी शेअर करू शकले नाही. तर जेवढं काही आता आहे ना, जर आपल्याला जास्त काही माहीत नसेल ना, तर दुकानात गेल्यानंतर आहे ना, आपल्या कैऱ्याच्या अंदाजानुसार आपल्याला ते मसाला देतच असतात. तर इथे ना मी 5 किलोच्या प्रमाणानुसार मसाला जो आहे, 5 किलो कैऱ्यांना जेवढा मसाला लागेल तेवढा इथं आणलेला होता. तर आता तो किती 200 ग्रॅम की काय असं काहीतरी होता. मला काय एवढं शक्यतो माहीत नाही बरं का. पण असा आणि कैऱ्या बऱ्यापैकी सुकल्या होत्या. तर त्याच्यामुळं आता इथे ना मी यातून काही थोडा जो मसाला आहे तो, कारण आहे ना त्यात जे आहे ते काळे मिरे असतील ते जास्तच जर टाकले तर असं तिखट लागतं. तर त्याच्यामुळे मी थोडंसं त्यातून काढून घेतलं. तर इथं बडीशेप जे आहे थोडंसं नॉर्मल मिक्सरमधून त्याला फिरवून घ्यायचं आहे. इथं तेल जे आहे ते मी 2 किलो तेल आणलं होतं, तर 1 किलो तेल जे आहे ते मी इथं टाकत आहे. बाकीचं नंतर आपण टाकणार आहोत. तर इथं मी ते गरम करायला ठेवलेलं आहे, कढवून घ्यायचं आहे. इथं हिंग जो आहे किंवा दालचिनी असेल ते सर्व आपल्याला आहे ना दालचिनी नाही करायची, फक्त हळकुंड आहे ते बारीक करायचं आहे. हिंग आणि बघू शकता इथं कैऱ्या छान अशा सुकलेल्या आहे. आणि हे सर्व मसाले मी तुम्हाला जो आपल्या लोणच्याचा मसाला आहे रामबंधू, तोही आपण आणलेला होता. तर एवढे सर्व काही मसाले इथं आणलेले आहे. आता याला आहे ना आपण खलबत्त्यामधून जे आहे ते बारीक करून घेणार आहोत, कारण मिक्सरमधून हे म्हणजे बारीक होत नाही. तर चला आता हे सर्व जे मी आहे ना बारीक करून घेते. लसूण घेतलेला आहे आणि इथं आपला जो घरचा खलबत्ता आहे तो, चला यामध्ये ना आता हळकुंड आणि हिंग जो आहे तो मी बारीक करून घेते. आणि आपण जी मोहरीची डाळ आहे तीही थोडीशी बारीक करून घ्यायची आहे. तर चला ते सर्व मी बारीक करून घेणार आहे. आपल्याला तिखट पाहिजे असेल तर तिखट आणि कमी लागत असेल तर कमी. इथं लसूण घेतलेला आहे आणि याला पण आपण थोडंसं जे आहे ते मिक्सरमधून काढून घेणार आहोत. तर चला आता एवढं पण मी बारीक करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. तर चला आता खलबत्त्यामध्ये हिंग जे आहे ते टाकून घेतलेले आहे. तर त्यातले मी ना काही जो आहे तो हिंग काढून घेतलेला आहे. आपल्या अंदाजानुसार आपण जे आहे ते टाकायचं आहे. तर बघू शकता तुम्ही मी माझ्या पद्धतीने लोणचं कसं करते काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी दुसऱ्या ते तिसऱ्या वेळेस करीत असेल तर मी काय म्हणजे प्रत्येक वेळेस रेसिपी काय शेअर केली नाही, पण यावेळेस म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या पद्धतीने मी कसं लोणचं बनवते ते दाखवण्याचा प्रयत्न करते. तर इथं तेल कडून झालेलं होतं आणि मस्त म्हणजे गार झालेलं होतं. गरम याच्यात जर टाकलं तर आपला लसूण जो आहे तो जळतो आणि करपट असा लागतो. तर यात छान असं ना म्हणजे तेल थंड झाल्यानंतरच जे टाकायचं आहे. मिरची पण तेल थंड झाल्यानंतर टाकायचं आहे, नाहीतर आहे ना ती मिरची पूर्णपणे जळून जाते आणि काळपट असा कलर येतो. तर बघा मिरची पण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता या लोणच्यामध्ये आपल्याला मी जाड मीठ टाकत आहे, तुम्ही बारीक पण टाकू शकता ज्याच्या त्याच्या, पण शक्यतो मी जाडच टाकते. तर बघा इथं आहे ना प्रत्येक मसाला मी थोडे यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि राहिलेला मसाला मी तेलामध्ये टाकलेला आहे. तर बघू शकता तुम्ही हे जे सर्व मसाले आहे ना आपल्याला ज्या कैऱ्या आहेत त्या कैऱ्यांना पूर्णपणे लागला पाहिजे यासाठी मी वरतून टाकून घेत आहे आणि राहिलेला मसाला आपल्याला
तेलात टाकायचं आहे. आता तर तुमच्याकडं करण्याची पद्धत कशी असेल आणि मी काही चुकत असेल तर नक्कीच मला सांगा. काय मीही खूप तज्ञ काही अशी नाही आहे. पण मी माझ्या पद्धतीने कशी करते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझ्याकडून काही चुकत असेल तर नक्कीच तुम्ही सांगा. मी म्हणजे तुमचं ऐकून घेण्याचा प्रयत्न करेल. तर आता हे सर्व जे मी मसाले थोडे-थोडे टाकले होते ना, ते ना मिक्स करून घेत आहे. आणि इथं आपली जी मोहरीची डाळ आहे ती टाकलेली आहे. तर आपण विकतच आणलेली होती, घरची काही नव्हती. राहिलेला मसाला मी तेलामध्ये ॲड केलेला आहे. तेल थोडंच टाकलेलं आहे. आपल्याला नंतर वरतून जे आहे ते टाकायचं आहे. तर बघू शकता आता हा सर्व मसाला मिक्स झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता आता आपला म्हणजे खार जो आहे तो जास्त लागतो, कारण कैऱ्यापेक्षा ना खार जास्त खायला छान लागतो. तर इथं जो रामबंधूचा मसाला होता तोही यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे. तुम्ही तेलामध्ये टाकू शकता. इथं बघू शकता तुम्ही, छान असा आपला मसाला लोणचं तयार झालेला आहे आणि खूप छानच चवीला झालेला आहे. तर बघा आता एवढं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला आहे ना बरणीमध्ये भरायचं नाही, त्याला रात्रभर ठेवायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काचेच्या बरणीमध्ये, चिनी मातीच्या बरणी किंवा मडकं असेल तर मडक्यातही ठेवू शकता. तर आमच्याकडे आहे ना चिनी मातीची बरणी आहे, पण ती ना नेमकी छोटी म्हणजे फुटलेली आहे. तर आता सध्यापुरतं आपल्याला काचेच्या बरणीतच ठेवायचं आहे. तर काचेच्या बरणीत ठेवल्यानंतर जेणेकरून ते आहे ना आपल्याला आहे ना मिक्सअप करता आलं पाहिजे, वरचेवर थोडंफार मिक्स करता आलं पाहिजे. तर बघू शकतो इथे ना सकाळी आपलं लोणचं असं छान असं झालेलं होतं. तर आता याला मी बरणीमध्ये भरून ठेवते आणि भरल्यानंतर तेल बघा कसं वरती येतं तेही तुम्हाला मी दाखवते. हे बघा बरणीमध्ये भरून वरतून आपल्याला लिंबाचा जो पाला आहे तो ठेवायचा आहे. तर बघा 2 ते 3 दिवसानंतर आपलं जे लोणचं आहे ते असं दिसत आहे. तर चला, माझी लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.